गोकुळ दूध संघाच्या उत्पादनांसाठी हलाल सर्टिफिकेट घेतल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। मंत्री हसन मुश्रीफांचा मुलगा गोकुळचा अध्यक्ष असताना त्यांनी तूप, लोणी आणि दूध पावडरसाठी हे सर्टिफिकेट घेतलं होतं। ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोकुळला हलाल सर्टिफिकेटची गरज काय असा सवाल उपस्थित होतोय। तर हे हलाल सर्टिफिकेट नेमकं काय असतं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। इस्लामिक नियमानुसार तयार आणि प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना मिळणारे हे अधिकृत प्रमाणपत्र आहे। आखाती देशांमध्ये उत्पादनांची निर्यात करण्यासाठी प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे आणि फायदेशीर आहे। उत्पादनात अल्कोहोल किंवा डुकरांचं मांस यांसारख्या प्रतिबंधित घटकांचा अभाव असल्याची ही पावती आहे। जगभरातील मुस्लिम ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी उत्पादनावर हलाल मुद्रा असणं अतिशय महत्त्वाचं आहे। निर्यात वाढीस मदत होते, उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होते। गोकुळा मला ऐकू येत नाही अनेक दिवसापासून दादा। अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण तूप, लोणी पाठवतो। त्यासाठी अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि ते फार 2022 सालीच काढलेलं आहे। नवीद मुश्रीफ तर आत्ताच चेअरमन झाले। कशालाही जोडणं काय जोडणं याचं मला आश्चर्य वाटतं। निवडणूक लागल्यानंतर जे निवडणूक लागणार नाही म्हणतो ते त्यांना आता अशा काहीतरी गोष्टी लागत आहेत। वास्तविक तुम्ही हे प्रशासनाला जाऊन विचारलं पाहिजे। हलाल सर्टिफिकेट हे संविधानामध्ये मान्य आहे का? कोल्हापूरच्या देशाच्या कोणत्याही कायद्यामध्ये हलाल सर्टिफिकेटला प्रमाणपत्राला किंवा पद्धतीला मान्यता नसताना मग हे आणण्याचं कारण काय? हे हलाल सर्टिफिकेटचा काय प्रस्ताव कोणी तयार केला, त्याच्यावर केलेला खर्च कोणी केला, हे करण्याची गरज कोणाची होती, हे जनतेला विचारलं का आम्ही हलाल सर्टिफिकेट घेतोय का म्हणून? खाती देशांच्या विषयामध्ये गोकुळचं असं कोणतं उत्पादन आहे जे आपल्याकडे बनतंय आणि ते विकलं जात नाही, पडून राहिलेलं आहे?